प्रभू पित्या, आम्ही तुझी स्तुती करतो कारण तुझं वचन आमच्या पावलाकरिता आमच्या मार्गावर प्रकाश आहे. आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो कारण तुझे वचन जीवनी वचन आहे. आम्ही तुझी स्तुती करतो कारण हे तुझं वचन आहे, तुझे शब्द आहेत आणि यापासून आम्हाला मार्गदर्शन मिळतं. आम्हाला आमच्या जीवनात, आमच्या आध्यात्मिक जीवनात वाढ होण्यासाठी मदत मिळते. आणि आज हेच वचन जे आम्ही वाचलेलं आहे त्यावर आम्ही मनन करणार आहोत. आणि म्हणून या तुझ्या जीवनी वचनाची उकल आज सकाळी तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हा सर्वांना व्हावी. तुझं वचन आम्हाला नीटसं समजावं, ते ग्रहण करण्यासाठी आम्हा प्रत्येकाला लीन आणि नम्रपणे तुझ्या पवित्र चरणापाशी बसून ऐकण्याची पातळी मिळावी. आणि या वचनाच्या द्वारे ज्या गोष्टी आम्हाला तू शिकवू इच्छितो त्यासुद्धा आम्ही ग्रहण कराव्यात, आत्मसात कराव्यात आणि तुझ्या आत्म्याच्या शक्तीने त्याद्वारे आमच्या वर्तनात परिवर्तन घडून यावं म्हणून आम्ही स्वतःला तुझ्या हातात सुपूर्द करत आहोत. अडकण करणारे सर्व विचार, अनावश्यक विचार, अवतीभोवतीच्या हालचाली, या सर्व गोष्टी आणि सैतान याच्या सर्व कुयुक्त्या तुझ्या वचनापासून आणि तुझ्या वचनातून मिळणाऱ्या आशीर्वादापासून वंचित करणाऱ्या अशा सर्व बाबी, सर्व गोष्टी आमच्यापासून तू बाजूला सार. आणि यावेळेस आम्ही तुझ्या वचनाच्या द्वारे केवळ तुलाच बघावं, तुझंच मुख आम्हाला दिसावं, तुझंच दर्शन आम्हाला व्हावं असं तू दैनिक कृपेने घडून आण. येशू आमचं तारणाऱ्याच्या नावात ही प्रार्थना माहितली म्हणून तू स्वीकार. आमेन. प्रेज द लॉर्ड. शास्त्र पाठातनं जे आपण वाचलेलं आहे मत्तई कृषी वर्तमानातनं, मत्तई कृषी वर्तमान याचा 14वा अध्याय आणि 22 पासून ही वचनं वाचलेली आहेत. आणि या वचनांमध्ये जे सर्व लिहिलेलं आहे ते आपल्या अति परिचयाचं आहे. आणि मला नाही वाटत की आज अशी कुठलीही व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीने हा वृत्तांत आणि हे 2 चमत्कार झालेले कधी ऐकलेले नाहीयेत. वास्तविक प्रभू येशू ख्रिस्ताने जे वादळ शांत केलं आणि पेत्राला सुद्धा बुडत असताना वाचवलं, हा जो वृत्तांत घडला याच्या अगोदर प्रभू येशू ख्रिस्ताने 5,000 भोजन दिलं. आणि त्या ठिकाणी मागच्याच आठवड्यात आपण बघितलं की प्रभूला त्यांचा कळवळा आला आणि मायेपोटी करुणा आली म्हणून प्रभूने त्यांना रित्या हातांनी पाठवून दिलं नाही. जरी शिष्यांनी म्हटलं होतं की त्यांना पाठवा, पण प्रभू येशू ख्रिस्ताने तसं केलं नाही. पण त्यांची जी शारीरिक गरज होती ती प्रभू येशू ख्रिस्ताने भागवली आणि 5,000पेक्षा तो आकडा मोठा होता हे आपण बघितलेलं आहे. या अध्यायामध्येच नाही पण प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर शिष्य असताना प्रभू येशू ख्रिस्त प्रशिक्षण त्यांना देत होता. आणि हे प्रशिक्षण सेवा करण्यासाठी, त्याची आणि समाजाची आध्यात्मिक सेवा करण्यासाठी, इतर त्यांच्या गरजा पुरवण्यासाठी सुद्धा त्यांनी व्यवस्थित सेवक व्हावं अशी प्रभूची इच्छा असल्यामुळे त्यांचं प्रशिक्षण प्रभू बरोबर चालू होतं. पण प्रभूची सेवा करावी इतकंच केवळ नव्हे तर या सेवेमध्ये त्यांचा सुद्धा वाटा असावा अशी प्रभूची इच्छा असल्यामुळे जेव्हा 5,000 प्रभू येशू ख्रिस्ताने जेवण दिलं तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने प्रथम त्यांना विचारलं की तुम्ही त्यांना जेवण द्या म्हणून. आणि अर्थात त्यांच्याकडं असं काहीही नव्हतं, केवळ 5 भाकरी 2 मासे याच्या व्यतिरिक्त काहीच नव्हतं आणि म्हणून ते काय देऊ शकले नाहीत. पण प्रभूची इच्छा होती की त्यांनी द्यावं.
जरी त्यांच्याच्याने हे शक्य नव्हतं, पण प्रभूने ते त्यांच्यासाठी शक्य करून दाखवलं. केवळ 5,000 लोकांना जेवण दिलं प्रभूने एवढंच नाही, पण जी गोष्ट शिष्यांना शक्य नव्हती, जे प्रभूने सांगितलं की तुम्ही त्यांना जेवण द्या, ती प्रभूने त्यांच्यासाठी सुद्धा शक्य केली. आणि प्रभूने आशीर्वादित करून त्या शिष्यांना सांगितलं की तुम्ही आता ते वाटा. हा प्रभूचा आशीर्वाद, जरी ते अन्न होतं, तो आशीर्वाद होता. हा वाटा तुम्ही. आणि प्रभूच्या आज्ञेनुसार त्यांनी तो आशीर्वाद लोकांपर्यंत पोहोचवला. आणि हा आशीर्वाद इतका होता की ते केवळ तृप्त झाले नाहीत, पण तृप्त होतोप्रोत म्हणजे भरपूर त्यांना झालं. आणि पुन्हा शिष्यांनी 12 टोपल्या अन्न गोळा केलं. म्हणजे या चमत्कारामध्ये शिष्यांचा वाटा असावा, त्यांनी या सेवेमध्ये भाग घ्यावा अशी प्रभूची इच्छा होती. पुष्कळदा प्रभू येशू ख्रिस्ताने चमत्कार केले तेव्हा शिष्यांनी वास्तविक काय केलं नाही, पण या चमत्काराच्या वेळेस मात्र प्रभूने शिष्यांचा वापर केला. हे जे वादळ उठलं समुद्रावरती, ही दुसरी वेळ होती. आणि पहिलं वादळ जेव्हा समुद्रावर आलं तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांवरती होता. एकत्रित शिष्य त्यावेळेस सुद्धा होते, यावेळेस सुद्धा होते. पण पहिल्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्याबरोबर होता. पण जसं आपण या चित्रामध्ये बघत आहोत तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त झोपलेला होता आणि दिवसा ढवळ्या हे वादळ आलं होतं. ही रात्रीची वेळ नव्हती. शिष्यांच्या बरोबर प्रभू होता, दिवसा ढवळ्या ते वादळ आलं. पण आजचा जो हा आपण वृत्तांत बघितला, यामध्ये मात्र प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या बरोबर नव्हता, शिष्य होते आणि वेळ रात्रीची होती. आताच आपण वाचलेलं आहे, सकाळची वेळ झाली होती आणि समुद्राच्या ते मध्यभागी होते आणि वादळ आलं होतं. प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या बरोबर नव्हता. ही थोडी तफावत त्या दोन्ही वादळांमध्ये शिष्य एकत्रित असताना झालेल्या चमत्कारामध्ये आपल्याला ऑब्झर्वेशन मधून मिळते. आणि हा जो चमत्कार आहे, हा चमत्कार शुभवर्तमानामध्ये मत्ते, मार्क आणि योहान या शुभवर्तमानामध्ये सांगितलेला आहे. आणि हा चमत्कार प्रभूने पहिल्या वेळेस वादळ शांत केलं, दिवसा ढवळ्या तो त्यांच्याबरोबर होता. प्रभू येशू ख्रिस्ताने परत वादळ शांत केलं, प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या बरोबर नव्हता, पण तो त्यांच्या जवळ आला. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने पेत्राला पाण्यात बुडत असताना हात दिला आणि वाचवलं. ह्या गोष्टी आपल्या अतिशय परिचित आहेत. पण आज या परिचित झालेल्या वृत्तांतातनं आपल्याला काहीतरी शिकायचं आहे आणि त्याकडे मला तुमचं लक्ष वेधायला हवं आहे. आणि पहिली गोष्ट आपण जी बघणार आहोत ती ही आहे की प्रभूचे जे संरक्षण असतं, प्रभू आपल्याला वाचवतो. निर्णया प्रसंगातून तो आपल्याला हातभार देऊन आपल्याला तो वाचवतो. जीसस सेव्स, प्रभू आपल्याला वाचवतो. ही गोष्ट आपण बघतो की त्याचं जे संरक्षण आहे ते संरक्षण आपल्यावर प्रसंग आपत्ती येण्याच्या अगोदर सुद्धा असतं. ही गोष्ट कदाचित पचण्यास कठीण जाते, पण या वृत्तांतामध्ये ते मात्र स्पष्ट दिसतं. प्रभू येशू ख्रिस्ताने याच्या अगोदर जर आपण बघितलं सुरुवातीला, तर प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना, त्या सर्व लोकांना निरोप दिला, त्या सर्व लोकांना जेवण दिलं होतं. आणि त्यानंतर आपल्या शिष्यांना सांगितलं की तुम्ही दुसऱ्या ठिकाणी जा. आणि तो निघून गेला दुसऱ्या ठिकाणी, तो त्यांच्याबरोबर गेला नाही. पण प्रभूने त्यांना सांगितलं होतं की तुम्ही जा, आणि ज्या ठिकाणी त्यांना जायला सांगितलं होतं त्या ठिकाणी ते पोहोचणार, यामध्ये तो अभितार्थ होता. आणि याच्या मागे त्यांना त्या ठिकाणी जाण्याच्या साठी अजून प्रभूच्या संरक्षणाची व्यवस्था अशी होती
की जर प्रभूने त्यांना पाठवलं नसतं या लोकांच्या पासून दूर, तर हे लोक इतके भारावलेले होते चमत्कारामुळे आणि त्यांची पोटं भरली होती म्हणून. तेव्हा योहान कृष्ण वर्तमान याचा 6वा अध्याय 14 आणि 15 या वचनात सांगितल्याप्रमाणे त्यांची अशी इच्छा होती की प्रभू येशू ख्रिस्ताला राजा करावं, त्याचा फार मोठा उत्सव करावा, त्याचा आदरातिथ्य करावं वगैरे 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 त्यांचा मानस होता. त्यांना ते करायचं होतं. पण प्रभू येशू ख्रिस्ताला ते होणं बरोबर वाटलं नाही. प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांनी राजा म्हणावं म्हणून त्याची इच्छा नव्हती. आणि हे होऊ नये म्हणून शिष्यांना सांगितलं की तुम्ही पुढे जा, मी नंतर येतो, दुसऱ्या ठिकाणी जा. त्यामध्ये एक असा धोका होता की समजा शिष्य राहिले असते, प्रभूने त्यांना पाठवलं नाही, मनुष्य प्रवृत्ती आहे, कदाचित त्यांनी त्या सर्व समुदायाला पाठवलं नसतं, त्यांचा निरोप घेतला नसता. कदाचित त्यांना बरं वाटलं असतं की वाह, प्रभूचे वाह वाह करतात, त्याला राजा म्हणून ते पत्करतात, फार चांगली गोष्ट आहे. आणि कदाचित यावेळेस जरी त्यांच्या मनात नसेल, पण आपण पवित्र शास्त्रामध्ये वाचतो की योहान आणि याकोब यांची आई प्रभूकडे आली होती की तुझ्या राज्यामध्ये माझ्या एका मुलाला उजवीकडे आणि एका मुलाला डावीकडे बसण्याचा अधिकार द्या म्हणून. त्याच प्रकारे यहुदाकडे डब्बी होती आणि यहुदा त्यासाठीच मागे पुढे होता प्रभू येशू ख्रिस्ताच्या, की जेव्हा तो राजा होणार तेव्हा त्याला पण ते ढबुलं त्याच्या हातात देईल. कदाचित ही पण शक्यता आहे, स्पष्ट जरी पवित्र शास्त्रात लिहिलेलं नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना त्या एका मोठ्या धोक्यातून सांभाळलं. प्रभू येशू ख्रिस्ताचं संरक्षण तेव्हापासून त्यांच्यासाठी सुरू झालेलं होतं. कारण जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की तुम्ही दुसऱ्या ठिकाणी जा, ज्या ठिकाणी ते होते समुद्र पार करून त्यांना दुसऱ्या ठिकाणी जायचं होतं, त्या प्रभूची अशी इच्छा नव्हती की मध्येच त्यांनी मरून जावं म्हणून, त्या ठिकाणी पोहोचू नये म्हणून. तेव्हा ज्या त्यांनी सांगितलं तेव्हा ते पूर्ण होणार आहे याची खबरदारी प्रभू येशू ख्रिस्ताने घेतलेली होती. त्याने वास्तविक जर आपण बघितले, इन बिटवीन द लाईन जर आपण वाचलं, तर प्रभू येशू ख्रिस्ताचं हे प्रॉमिस होतं की ते पहिलं तरी दुसऱ्या ठिकाणी जाणार आहेत म्हणून. प्रभू येशू ख्रिस्तात जे 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 त्याचं वचन असतं, ते वचन तो ठेवतो आणि ते वचन कधी मोडत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला सांगितलं की तो सदैव आपल्या बरोबर आहे. ते जरी इथून तिकडे गेले, प्रभू जरी दुसरीकडे निघून गेला, तरी प्रभू आपल्या बरोबर आहे. मत्ती कृष्णवर्तमानाचा 28 अध्याय 18 वचनापासून आपल्याला हे वाचायला मिळतं. प्रभू म्हणतो की आकाश आणि पृथ्वी या सर्व अधिकार मला दिलेला आहे. आणि सुवार्थीसाठी तो सांगतो संपूर्ण सृष्टीला सुवार्थीची घोषणा करा. आणि शेवटी म्हणतो की पहा, सदोदित पृथ्वीच्या शेवटापर्यंत सदोदित मी तुमच्या बरोबर आहे. दुसरी गोष्ट, प्रभूचं हे संरक्षण अगोदर पासून सुरू होतं आणि मध्ये काहीही असलं तरी तो त्याचं वचन बद्ध असतो, तो वचन मोडत नाही. दुसरी गोष्ट, प्रभू येशू ख्रिस्ताचं संरक्षण जेव्हा तो आपल्याला वाचवतो, ते संरक्षण अगोदर असतं. आणि जेव्हा आपण प्रॉब्लेम मध्ये आहोत, समस्येमध्ये आहोत, कठीण परिस्थितीमध्ये आहोत, तेव्हा सुद्धा प्रभू आपल्याला सोडत नाही, पण प्रभू आपल्या बरोबर असतो. जेव्हा वादळ उठलं समुद्रामध्ये आणि हे शिष्य अर्धा रस्ता गेलेले होते, अजून मला असं वाटतं की निदान साधारण 5-6 तासाचा किंवा जरा जास्त तासाचा रस्ता त्यांना कापायचा होता. पण वादळ उठल्यामुळे त्यांना अशक्य होत होतं, लाटा उचंबळल्या होत्या आणि ते घाबरले होते. आणि त्यात रात्रीचा प्रहर होता, त्यामुळे वादळ आणि रात्र काळोख आणि अशा परिस्थितीमध्ये या वादळाला तोंड देणं त्यांच्यासाठी फार कठीण झालं होतं. पण प्रभूने जेव्हा 5,000ला त्यांच्यासमोर जेवण दिलं आणि त्यांची सुद्धा मदत घेतली वाढण्यासाठी, आणि याच्या अगोदर सुद्धा त्यांनी चमत्कार बघितले होते, पण पवित्र शास्त्रात आपण असं वाचतो की हे जे झालं आता
या खडबडलेल्या परिस्थितीमध्ये असा अनुभव त्यांना काही आला नव्हता. आणि जेव्हा समुद्र खळबळलेला होता तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त हा परिस्थितीवर मात करणारा, परिस्थितीवर प्रभुत्व असणारा, मास्टर ऑफ सिच्युएशन, कोणत्याही परिस्थिती त्याच्यात काबूत असलेला असा प्रभू येशू ख्रिस्त मालक प्रभुत्व आहे, हा त्या ठिकाणी आला. आणि तुम्हाला माहित तो कसा आला? तो समुद्रावर चालत आला. वादळ समुद्रावर होतं, तो समुद्रावर चालत आला आणि समुद्रामध्ये वादळ असून सुद्धा ते वादळ त्याच्या पायाच्या खाली होतं. आणि याकडे मला तुमचं लक्ष वेधायला पाहिजे की खळबळलेला समुद्र, समुद्रातलं वादळ, यावरती प्रभू येशू ख्रिस्त चालत होता आणि वादळ हे सर्व गोष्टी त्याच्या पायाखाली होत्या, त्याच्या अधिपत्याखाली होत्या, त्याच्या प्रभुत्वाच्या खाली होत्या. जरी ते व्हेसल, ती छोटीशी बोट हेलकावत होती आणि खूप घाबरलेल्या परिस्थितीमध्ये ते जरी होते, तरीही परिस्थिती प्रभूच्या काबूमध्ये होती. आणि हा एक विचार जाता जाता मला तुम्हाला सांगायला हवा की कितीही कठीण परिस्थिती आपल्यावर आली तरीही त्या परिस्थितीमध्ये प्रभू आपल्या बरोबर असतो. प्रभूचं प्रभुत्व या सर्व परिस्थितीवर असतो. मग तो आजार असो, कठीण कुठलीही परिस्थिती असो. आणि शिष्यांच्या नजरेतून हे सुटलं की ज्या वादळाला ते घाबरत होते त्या वादळावरती प्रभू येशू ख्रिस्त होता. आणि त्याच्यासाठी ही गोष्ट काही फार मोठी कठीण नव्हती. दुसरी गोष्ट, तो त्याला त्यांच्या जवळ जवळ आला आणि समाधानाचे शब्द त्यांच्यासाठी तो बोलला. आणि ते घाबरलेले होते. ते घाबरले होते कारण प्रभूला त्यांनी बघितलं आणि ते घाबरले. प्रभू, मला थोडंसं एक विरोधाभास दाखवायचा आहे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांना दर्शने दिले, तेव्हा योहान सुवर्तमानामध्ये शेवटच्या अध्यायामध्ये 20व्या अध्यायामध्ये असं आपण वाचतो की प्रभूला बघून त्यांना आनंद झाला. या ठिकाणी प्रभूला बघून ते घाबरले. त्याला कारण अशी आहेत, रात्रीची वेळ होती, प्रभूला त्यांनी ओळखलेलं नसावं, पवित्र शास्त्रात सांगितलेले नाही आहे, पण कदाचित ही एक गोष्ट. पण दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की प्रभूला पाण्यावरून चालताना त्यांनी कधी बघितलं नव्हतं आणि म्हणून सुद्धा ते घाबरले. काही काळाने ते घाबरले, पण प्रभू जवळ असताना सुद्धा ते घाबरले. ही जरा अचंब्याची गोष्ट आहे. आणि ते घाबरलेत, म्हणून प्रभूने त्यांना समाधानाचे शब्द तो बोलला. तुम्ही कशाला घाबरला? मी आहे, भिवू नका. मी आहे, भिवू नका. मी तुमच्या बरोबर आहे, भिवू नका. तुम्ही कुठल्याही प्रकारे घाबरण्याची गरज नाही. आणि प्रभूचं हे वचन निर्णय प्रभूच्या सेवकांना प्रभूने दिलं, तू घाबरू नको, भिवू नको, मी तुझ्या बरोबर आहे. भिवू नको, घाबरू नका. शुभवर्तमानाच्या सर्व शेवटच्या अध्यायामध्ये जेव्हा शेवटच्या काळामध्ये निर्णया प्रकारच्या अचंब्याच्या घडामोडी घडतील आणि परिस्थिती अशी होईल की जेव्हा लोक घाबरतील, त्या सर्व वेळेस प्रभूने कित्येकदा त्याच्या या उपदेशामध्ये म्हटलं, घाबरू नका, भिवू नका, प्रार्थना करा, सावध असा. हे शब्द समाधानाचे प्रभू आज सुद्धा आपल्याला म्हणत आहे, बोलत आहे. मी आहे ना, घाबरू नका, भिवू नका, मी आहे. योहान 14:32 मध्ये आपण वाचतो की जेव्हा तो त्या नावेवरती, बोटवरती तो चढला, तेव्हा ताबडतोब काहीही न बोलता, असं पवित्र शास्त्रात सांगितलेलं आहे की तो काहीच बोलला नाही, असं म्हटलं नाही, पण तो काही बोलल्याचं नमूद केलेलं नाहीये. त्याने जसा पाय त्याच्यामध्ये ठेवला तसं पूर्ण जे थैमान होतं, समुद्रावरचं असं वादळ होतं, ते निवांत झालं, शांत झालं. प्रभूचा स्पर्श, प्रभूचा शब्द, प्रभूची इच्छा आपल्या संबंधाने जेव्हा आपण अडचणीत आहोत,
तेव्हा तेवढी आपल्यासाठी पुरे आहे. आणि सर्व प्रकारचं वादळ शांत करणारा देव असं म्हणतो, मी आहे, मी आहे ना, घाबरू नका. या ठिकाणी दोन चमत्कार झालेले आहेत. समुद्राचं वादळ तर शांत केलंच, पण दुसरा असा चमत्कार आहे आणि तो पेत्राचा. आणि पेत्राला आपण पुष्कळदा दोष देतो की पेत्र हा पाण्यावरून चालत असताना तो त्याचा विश्वास नसल्यामुळे विश्वास ढळला म्हणून तो बुडायला लागला. त्याने इकडे तिकडे पाहिलं आणि तो घाबरला आणि मग प्रभूने त्याला हात दिला. हा एक चमत्कार घडला. प्रभू तर चालत होता, हा चमत्कार होताच, पण जितका वेळ काही प्रभू बरोबर प्रभूकडे जात असताना पेत्र चालला असेल, प्रभू जवळ होता, किती जवळ होता याच्याविषयी आपल्याला कल्पना नाही आहे, पण प्रभूचं बोलणं शिष्य ऐकू शकत होते आणि शिष्यांचं बोलणं प्रभू ऐकू शकत होता, इतक्या अंतरावरती ते होते. तेव्हा आपण थोडंसं निदान लावू शकतो की तो जास्त दूर नव्हता, तो बराच लांबून त्यांच्याकडे जवळपास आलेला होता. आणि पेत्राने असं म्हटलं की तू जर मला परवानगी देशील तर मी येऊ का तुझ्याकडं? आणि प्रभूने म्हटलं ये. असं म्हटल्या तो पण पाण्यावरून चालत गेला. किती वेळ चालला आपल्याला माहित नाही, पण तो चालत गेला. प्रभू जसा चालत येत होता, आणि मला असं वाटतं की आपण अशी कल्पना करू शकतो की प्रभू पाण्यावरून चालत होता. त्याने प्रभूला विचारलं की मी येऊ का? आणि मग तो पण नावेतून उतरला आणि पाण्यावरून चालू लागला. आणि कदाचित खूप जवळपास ते आलेत, प्रभूपर्यंत ऑलमोस्ट तो पोहोचला. तेव्हा त्याने इकडे तिकडे बघितलं आणि तो घाबरला आणि तो बुडायला लागला. आणि असं म्हटलं की प्रभूने त्याला हात दिला, म्हणजे प्रभू अगदी जवळच त्याच्या होता. पण थोडा वेळ तो चालला, जोपर्यंत प्रभूने त्याला म्हटलं की अरे अविश्वासू, तो परिस्थितीला घाबरला. प्रभू आहे जवळ, त्याच्याकडे त्याचं लक्ष नव्हतं, तो परिस्थितीकडे जास्त बघून तो घाबरला. प्रभूकडे बघून त्याच्यापर्यंत पोहोचण्याची त्याची इच्छा होती, पण तसं झालं नाही. पुष्कळदा हे पण आपल्या जीवनामध्ये होतं की आपण विश्वास धरतो, खूप व्यवस्थित वाटतं, पण जेव्हा परिस्थिती खूप होते, आपल्या शक्तीच्या पलीकडे जाते, तेव्हा आपल्याला जरा संशय येतो, प्रभू जवळ आहे की नाही, प्रभू ऐकतो की नाही, प्रभू बघतो की नाही. पण प्रभूने सांगितल्याप्रमाणे हे 23वे स्तोत्र आपण नेहमी म्हणतो की मृत्यूछायेच्या दरीतून मी जात असलो तर यशच मिळणार नाही, कारण तू माझ बरोबर आहेस, तुझी आकडी आणि तुझी काठी मला धीर देतात. तेव्हा हा एक चमत्कार, प्रभू चालत असताना पेत्र सुद्धा त्याच्याबरोबर चालला आणि प्रभूपेक्षा, प्रभूची जवळीक याच्यापेक्षा इतर गोष्टीकडे त्याचं लक्ष केल्यामुळे, दुर्लक्ष झाल्यामुळे प्रभूने अविश्वास त्याला म्हटलेला आहे, म्हणून त्या परिस्थितीवर त्याचा विश्वास पडला की हे फार भयंकर आहे, म्हणून पण प्रभू त्याच्या बरोबर आहे, तो तसं होऊ देणार नाही. हा थोडासा विश्वास त्याचा ढळल्यामुळे तो पडायला लागला. आणि असा विश्वास आपला सुद्धा पुष्कळदा डगमगतो आणि ढळतो. आणि म्हणून प्रभूने एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की मी जेव्हा मनुष्याचा पुत्र जेव्हा पृथ्वीवर येईल तेव्हा त्याला विश्वास सापडेल का, तेव्हा त्याला विश्वास सापडेल का. या आपल्या या घाबरलेल्या, भेदरलेल्या परिस्थितीच्या अगोदर प्रभूचं संरक्षण सुरू असतं. जेव्हा आपण या कठीण अतिप्रसंगात असतो, निर्णया प्रश्नात असतो, अडचणीमध्ये असतो, खूप मोठमोठे प्रॉब्लेम्स असतात, तेव्हा सुद्धा प्रभू आपल्या बरोबर असतो. आणि हे प्रॉब्लेम्स मृत्यूछायेच्या दरी सारखे जरी असलेत तरी मी अरिष्टांना भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस, असं प्रभूचं वचन म्हणतं. तेव्हा परिस्थितीच्या अगोदर, परिस्थितीमध्ये सदैव प्रभू आपल्या बरोबर आहे. आणि हे खरं आहे, असा जर आपला विश्वास आहे तर या दोन्ही गोष्टीकडून त्याचं संरक्षण, अडचणीच्या अगोदर आणि अडचणीमध्ये मी आहे यावर विश्वास ठेवून आपण काही महत्त्वाच्या गोष्टी यावेळेस शिकूया. आणि पहिली गोष्ट आपण या प्रसंगातून, या चमत्कारातून असं शिकतो की प्रभू जरी त्यांच्या बरोबर देहाने नव्हता, पण आत्म्याने तो त्यांच्या बरोबर होता. कारण प्रभू काही रिसॉर्टमध्ये गेला नव्हता,
तो काही दुसरीकडे जाऊन काही एन्जॉयमेंट करत नव्हता, पण आपण पवित्र शास्त्रात असं वाचतो की तो प्रार्थना करत होता आणि तो एकांती जाऊन प्रार्थना करत होता. आणि ही पहिलीच वेळ नाही आहे प्रभू एकांती जाऊन प्रार्थना करण्याची. एके वेळेस तो गेल्यानंतर बरेच लोक त्याच्या मागे येऊन म्हणाले, तू कुठे गेला, आम्हाला का नाही सांगितलं म्हणून. पण तेव्हा सुद्धा तो एकांती प्रार्थना करण्यासाठी गेला होता आणि कदाचित या शिष्यांच्यासाठी सुद्धा तो प्रार्थना करत असेल. कारण योहान शुभवर्तमानाच्या 17व्या अध्यायामध्ये प्रभूची पूर्ण प्रार्थना आपण सर्व जगासाठी, त्याच्या शिष्यांसाठी, ख्रिस्ती लोकांसाठी केलेली आपण बघतो. प्रभू येशू ख्रिस्तांना त्याला माहित होतं की यांच्यावर ही परिस्थिती येणार आहे. पण प्रभू येशू ख्रिस्त, शिष्यांना जरी वाटलं असेल की अरे प्रभू येशू ख्रिस्त आपल्याबरोबर बोटीमध्ये असतात किती छान झालं असतं, ताबडतोब त्याने म्हटलं असतं की वारा शांत हो, वादळ शांत हो म्हणून. पण यावेळेस नाही, म्हणून ते सर्व प्रकारे घाबरले होते. पण मला तुमचा एक रेफरन्स मला तुम्हाला द्यायला हवा आहे की प्रभूची वेळ आणि प्रभूचा काळ हा निराळा असतो. योहान शुभवर्तमान याचा 11वा अध्याय 21व्या वचनामध्ये मार्था प्रभूला म्हणतं की प्रभू, तू जर या ठिकाणी असता तर माझा भाऊ मराने पावला नसता. त्याला 4 दिवस झाले होते. 4 दिवस वाट पाहून प्रभू 4थ्या दिवशी आला. त्याच्या बहीण म्हणायला लागल्या की आता त्याचा वास येत असेल, काय फायदा नाही. पण प्रभूचे काळ आणि वेळ, जरी कितके दिवस झाले होते, पण प्रभूने त्याला उठवलं आणि त्यांच्या विश्वासात भर पडली. आपल्या प्रश्नांमध्ये, आपल्या प्रॉब्लेम मध्ये जर प्रभू असला तर आपल्या अंतःकरणामध्ये सुद्धा शांती असते. प्रभूने आपल्या शिष्यांना शांती दिली. त्याने म्हटलं, मी आपली शांती तुम्हाला देतो, माझी शांती तुम्हाला देतो, जसं जग देते तसं देत नाही. प्रभू म्हणतो, तुमची अंतःकरण अस्वस्थ कर, भयभीत होऊ देऊ नका. या वादळामध्ये सुद्धा प्रभूचे पाय त्या बोटीला लागल्या सर्वत्र शांतता झाली, सर्वत्र पीस आली. आपल्या बरोबर प्रभू आहे, तेव्हा वादळात सुद्धा, वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्या अंतःकरणात शांती देण्यासाठी तो समर्थ आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला पेत्राने परमिशन मागितली की मी येऊ का तुझ्याकडे, आणि त्याला माहित होतं की प्रभूने हो म्हटलं तर मग काही प्रॉब्लेम नाहीये, आपण सहज जाऊ शकतो. आणि ही फार महत्वाची बाब आहे. आपल्या ही काय एक साधी गोष्ट नव्हती. तो काय जमिनीवर नव्हता, तो पाण्यावरती होता. आपल्या चांगल्या परिस्थितीत, जमिनीवर असो की पाण्यात आपण असो, कुठल्याही परिस्थितीत असो, प्रभूला कन्सल्ट करणं, प्रभूला विचारणं, प्रभूचं गायडन्स घेणं हे खूप महत्वाचं आहे. आणि ही पण एक महत्वाची गोष्ट पेत्राच्या या छोट्याशा वृत्तांतावरून आपण बघतो. प्रभू येशू ख्रिस्त याच्याकडे बघत असताना आपल्या डगमगत नाही आपण, आणि पडण्याचे संभव नसतात. एक ते गाणं आहे जे जुनं आपल्या सर्वांना माहित असेल, The cross before me and the world behind me. The cross before me, the world behind me. The cross before me, the world behind me. The cross before me, the world behind me. No turning back, no turning back. No turning back, no turning back. आपल्या समोर ख्रिस्त पाहिजे, आणि सर्व जग आणि जगातल्या सर्व गोष्टी आपल्या मागे पाहिजे. आणि जर ख्रिस्तच आपल्या समोर आहे तर वादळात सुद्धा शांतता आपल्या जीवनात आणि आपल्या 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 सर्व प्रकारच्या अडचणीत सुद्धा होऊ शकते. शेवटची गोष्ट मी सांगत आहे, आणि ती ही की जेव्हा सर्व लोकांनी बघितला हा मोठा चमत्कार, जेव्हा तो बोटमध्ये गेला, सर्व शांत झालं, तेव्हा असं म्हटलेलं आहे की ते त्याच्या पाया पडले. इंग्रजीमध्ये असा शब्द वापरला, दे वर्शिप्ड हिम. त्याच्या पाया पडले आणि त्याची 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 त्याचे उपकार मानले, त्याची स्तुती केली, त्याचे उपकार मानले. काहीही गोष्ट झाल्यानंतर देवाचे आभार मानणं फार आवश्यक आहे. पुष्कळदा आपण बऱ्याच गोष्टीसाठी प्रार्थना करतो
आणि चमत्काराने देव आपल्या प्रार्थना ऐकतो आणि उत्तर देतो. आणि त्यानंतर आपण उपकार मानायला विसरून जातो. त्यांच्याविषयी असं पण म्हटलेलं आहे की त्यांनी अजून एक गोष्ट कबूल केली की हा देवाचा पुत्र आहे म्हणून. त्यांनी त्याची वर्शिप केली, त्याच्या पाया पडले, हा देवाचा विश्वास ठेवला की देवाचा पुत्र आहे. आणि म्हणून आपलं कर्तव्य आहे की प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव, म्हणजे तुझा आणि तुझ्या घराण्याचं तारण होईल. ते तारण शारीरिक आणि आध्यात्मिक आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांचा प्रवास जेव्हापासून त्यांना सांगितलं तोपर्यंत त्याने तो पूर्ण केला. आणि असं म्हटलेलं आहे की जेव्हा तो बोटमध्ये आला, सर्व काही घातलं आणि ताबडतोब, इमिडिएटली इंग्लिशमध्ये शब्द वापरलेला आहे, ते पहिलं तरी पोहोचलेत. प्रभूचा हा चमत्कार, ताबडतोब सुखरूप ते पोहोचलेत. सुरुवातीपासून प्रभूने सांगितले प्रवासाला सुरुवात करा. आणि प्रभू जरी त्यांच्याबरोबर देहाने नव्हता तरी प्रभूने त्यांना सर्व प्रकारे मदत केली, वेळीच येऊन त्यांना वाचवलं आणि पहिलं तरी प्रवास. माझ्या प्रियानो, आपल्या आयुष्याचा प्रवास आपण सुरू केलेला आहे. प्रभूने हे जीवन, हा प्रवास आपल्याला दिलेला आहे. आपल्या आयुष्याच्या शेवटपर्यंतच नाही, पण यानंतर सुद्धा ज्या ठिकाणी आपल्याला पोहोचायचं आहे, आणि तो म्हणजे सियोन देश, हमारा देश, तो कनान देश, तो स्वर्ग, ती प्रभूची जागा, ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे असे वादळ नाहीत, दुःख नाहीत, चिंता नाही, त्रास नाही, पण प्रभूच्या सहवासात अनंत कालपर्यंत राहण्याचा मार्ग प्रभूने आपल्यासाठी पूर्ण केलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव, म्हणजे तुझा आणि तुझ्या घराण्याचं तारण होईल. हा आपला विश्वासाचा प्रवास सुरू झालेला आहे. आणि प्रभू कितीही अडचणी आल्या तरी आपल्याला शेवटी ज्या ठिकाणी तो आहे त्या ठिकाणी नेणार आहे, हे त्याचं अभिवचन आहे. आपण प्रार्थना. आमच्या पवित्र आणि थोर संदेश परमेश्वर, आम्ही तुझं मनापासून उपकार मानतो तुझ्या वचनाबद्दल, आणि आम्ही तुझी स्तुती करतो की आमच्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणी, सर्व प्रकारच्या सुखदुःखामध्ये तू असतोस आणि तू आम्हाला सोडतोस. आणि आम्ही रोज आणि रोज प्रार्थना करतो की आम्हाला परीक्षेत आणू नकोस, तर आम्हाला सर्व वाईटापासून सोडव. तू ही प्रार्थना आमची ऐकतोस. आणि आमचा विश्वास आहे की ज्या प्रवासाला आम्ही सुरुवात केलेली आहे, जे आमचं ध्येय आणि लक्ष्य आहे स्वर्गाचं, ते केवळ तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे तू पूर्ण करणार आहेस. येशू आमचा तारणारा, याच्या नावात ही प्रार्थना मागतो म्हणून तू स्वीकार.